नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल, काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल, काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर घेऊयात। काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या आहे तो सिबॉट वरती $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। अमेरिकेमधील सोयाबीनची आवक ही 15 सप्टेंबर पासून सुरू होईल, पण आवक जरी सुरू झाली तरी बाजारभावातील तेजी कायम राहून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव $10.5 प्रति बुशेल्स असा सिबॉटवर राहणार आहे। यामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन देशात सोयाबीनचा बाजारभाव वाढू शकतो। शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार नाफेडद्वारा आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे आणि ही खरेदी सुरू झाली की याचा चांगला परिणाम होऊन आपल्याला या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सुधारताना दिसेल, कारण मोदी सरकारने सोयाबीनची खरेदी सुरू केली। याचा अर्थ 4,892 रुपये प्रति क्विंटलचा भाव कास्तकार बांधवांना मिळणार आणि या भावाने खरेदी सुरू केल्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन जर नवीन हंगामात सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं इथं जाणकारांचं संपूर्ण आणि स्पष्ट मत दिसत आहे। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीनचा बाजारभाव नवीन हंगामात 5,000 होणार अथवा नाही, याचं सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणी मोदी सरकारवरती आहे। जर मोदी सरकारने या ठिकाणी नवीन हंगामात लवकर सोयाबीनची खरेदी सुरू केली तर 100% देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीपर्यंत 5,000 गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। पण एक गोष्ट लक्षात ठेवा
की सध्या जो सोयाबीनचा भाव 4,000 ते 4,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे, याच्यामध्ये 100% सुधारणा होणार आणि दिवाळीपर्यंत सोयाबीनचा भाव 5,000 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं इथं जाणकारांचं स्पष्ट मत आहे. म्हणून सोयाबीनची विक्री करत असताना आपल्याला घाई करायची नाही, कारण आपलं सोयाबीन हे 4,300 4,400 न खरेदी करून पुन्हा व्यापारी हमी भावाने विकतील, ज्यामुळे आपलं होईल नुकसान. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर घेतलं. काय नवीन हंगामात सोयाबीनचा भाव 5,000 कधी होणार? तर लक्षात घ्या मित्रांनो की नवीन हंगामात सोयाबीनचा बाजार भाव 100% 5,000 होणार. पण या नवीन हंगामातील 5,000च्या भावासाठी आपल्याला दिवाळीपर्यंत वाट बघावी लागेल, एवढं मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.